मंडळी, जय संविधान. उद्या आपल्या राजांची जयंती म्हणजेच आपले छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. त्यानिमित्ताने तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते. मला खूप जण बोललेत, अजूनही काही जण प्रश्न विचारतात की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जेव्हा बॅनर लावतात त्यांच्या जयंतीला, तर त्यावेळेस तुम्ही त्या बॅनरच्या सोबत त्या बाबासाहेबांच्या फोटो सोबत तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचाही फोटो लावतात. तर ते आम्हाला कुठेतरी चुकीचं वाटतं, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं किती मोठे ते राजे होऊन गेले आणि तुम्ही बाबासाहेबांशी त्यांचा फोटो लावतात. तर आज त्या प्रश्नाचं उत्तर मला द्यायचंय. ज्यावेळेस महाड चौदार तळ्याचा सत्याग्रह करायचा होता ना, पाण्याचा सत्याग्रह, आम्हाला पाणी सुद्धा पिऊन देत नव्हते. त्यावेळेस जेव्हा त्या पाण्याचा सत्याग्रह करायचा होता, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 ला रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि नंतर खाली येऊन चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. त्यानंतर 25 डिसेंबर 1927 साली ज्यावेळेस मनुस्मृती जाळायची होती ना, त्यावेळेस सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायगडावर गेले होते आणि त्यावेळेस त्यांनी रायगडाची पूर्ण पाहणी केली आणि रायगडावर एक दिवस एक रात्र तिथे ते राहिले होते. त्यानंतर खाली आले आणि मनुस्मृतीचं त्यांनी दहन केलं. तर बाबांना तुम्हाला एकच सांगतो, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे इतकं महान कार्य करताना त्यांनी आधी जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक शिवभक्त होते, तर ते कधी छत्रपती शिवाजी महाराजांना विसरले नाही महान काम करताना. तर आम्ही ज्या वेळेस जी जयंती साजरी करतो, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बॅनरला फोटो आणि सर्वात मोठा फोटो छत्रपती शिवाजी महाराजांचा असतो, कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना देव मानतो. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, जेव्हा तुम्ही बौद्धांच्या घरी जाणार ना, जेव्हा आमच्या घरी येणार, तेव्हा सर्वात पहिला फोटो तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा, त्याच्यानंतर ज्योतिराव फुलेंचा, मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, मग माता रमाईचा, असं तुम्हाला पाहायला मिळणार. तर आम्ही सर्वात आधी छत्रपती शिवाजी महाराजांना खूप आदर करतो आणि ज्यांना नाही पटत त्यांना नका पटू देऊ, पण आम्ही ज्या वेळेस आमची जयंती साजरी करू, कुठलाही कार्यक्रम साजरे करू, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही तेवढा मान सन्मान देतो, तेवढाच मान सन्मान आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना देतो. कारण त्यांनी रयतेचं राज्य निर्माण केलं, स्वराज्य निर्माण केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये ते स्वराज्य उतरवलं आणि आपल्या सर्वांना एक समान वागणूक मिळावी, सर्वांना एक समान अधिकार दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. तर त्यामुळे ते जे कनेक्शन आहे ते तिथून आहे, तेव्हापासून ते कनेक्शन आहे. त्यामुळे आम्ही तर ते विसरणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय.